हॅलो ऑल. आज आपण एक खूप वेगळा विषय घेऊन भेटतो आहोत. सो त्या विषयाच्या मागची पार्श्वभूमी मला थोडीशी सांगायला आवडेल. मी जसं सांगितलं की सिंगल असणं म्हणजे काही आजार नाही. पण काउन्सिलिंगच्या वेळेस किंवा होमिओपॅथिक केस टेकिंगच्या वेळेस जेव्हा जेव्हा मला काही केसेस समोर येतात किंवा मी NGOजमध्ये शाळांमध्ये काम करते, तेव्हा बहुतांश वेळा मला या समस्या समोर मानवी रूपात दिसतात. आणि असं होतं की आपण घटनांच्या आहारी जाऊन कधी कधी काय करतो, तर आपण चिखलफेक करायला सुरुवात करतो. पण मला पहिल्यांदाच ज्यांना हा विषय खूप जड वाटतोय किंवा असं वाटतंय की हे काहीतरी भक्ती बडबडतीये, त्यांनी इग्नोर करा आणि एक काय म्हणतात त्याला, बालिशपणा म्हणून सोडून द्या. पण ज्यांना ऍक्च्युली सिंगल असणं हा आजार मानला जातोय आणि एक्स्ट्रा मरायटल अफेअर्स किंवा नैराश्य किंवा यु नो वॉट, आजकाल आपल्या आपल्या आजूबाजूला खूप साऱ्या गोष्टी दिसत आहेत. तर मी आधीच केस टेकिंगने सुरुवात करते. मध्ये मध्ये एक इन्सिडेंट असा झाला की मी एक अशी केस पाहिली की या लॉकडाऊनच्या काळामध्ये मुळात एकटेपणा खूपच वाढलेला असल्या कारणाने ती केस माझ्याकडे आली होती. पण ती केस तेव्हा डायग्नॉस नव्हती. आमचं जस्ट बोलणं चाललं होतं आणि लक्षात आलं की ते कोणी XYZ पर्सन आहेत, ते लेस्बियन आहेत, राईट. आणि नॅचरली अपोजिट जेंडरमध्ये अट्रॅक्शन नसल्यामुळे सेम जेंडरमध्ये अट्रॅक्शन दिसत होतं. सो मला ॲक्च्युली हा जेव्हा केस टेकिंग सुरू असताना प्रकार कळला, तेव्हा मला एक लक्षात आलं की हे चूक बरोबर ठरवण्यापेक्षा माणूस म्हणून ती मंडळी कशी सफर होतात याच्या दृष्टीने मी पावलं उचलली आणि तशी आमची केस टेकिंग सुरू झाली. आणि एक भयानक वास्तव समोर आलं की प्रत्येकामध्ये एकटेपणा असतो. मग तेच काही जण अपोजिट जेंडरमध्ये शोधतात किंवा काही जण सेम जेंडरमध्येच शोधतात, राईट. पण इथे त्यांचा शोधाला आपण न बघता त्यांनी वागणूक कशी दिली आहे समाजामध्ये याकडे जास्त हायलाईट होतं. आणि प्रॉब्लेम कडे, सोल्युशनकडे वाटचाल नाही होत, फक्त चिखलफेक होते. अजून एक लक्षात आलंय की आता लग्न हा विषय जो आहे, की माझे असे खूप सारे मित्रमैत्रिणी आहेत की सिंगलपणा ज्याला म्हणतो की एकटे राहतात. याचा अर्थ सिंगल आजार नाहीये, पण समाजाची बघण्याकडे तशा, अरे 36वं वर्ष झालं, 40 झालं, 42 झालं, लग्न नाही करणार का? ओके. सो समाज काय करतोय, एका ठराविक साच्यामध्ये, समाज म्हणजे पुन्हा पुन्हा तेच सांगते की समाज म्हणजे मी आणि तुम्ही. त्यामुळे हे जी माझी लाईव्ह सेशन्स आहे ती समाज प्रबोधनासाठी आहेत. हा, कारण मी जर माझी विचारसरणी थोडीशी बदलली तर मी समोरच्याला माणूस म्हणून स्वीकारू शकते. सो सिंगल असणं किंवा एकटं राहणं किंवा एक्स्ट्रा मरायटल अफेअर्स करणं, या मागे तो जो माणूस सफर होतो त्या माणसाला आज आपण जाणून घेऊयात, राईट. कारण प्रत्येकाची इच्छा काय असते, तर मला कोणीतरी ऐकून घेणारा हवाय, राईट. आणि आता जर तुम्ही पाहिलं तर एक्स्ट्रा मरायटल्सची खूप जास्त संख्या वाढली आहे. त्याच्या मागे कारण खूप नॅचरल नाही वाटत का? पहिलं तर तुम्ही कंपनी आवर्स, आता अर्थात लॉकडाऊनमुळे आपण घरात आहोत, राईट. पण कंपनी आवर्समध्ये तुम्ही 7-8 तास एका सेम माइंडेड माणसासोबत असता आणि अपोजिट जेंडर सोबत असता, राईट. आणि तेव्हा नॅचरली ज्याला म्हणतो की नैसर्गिक भावना उत्पन्न होणं साहजिक आहे. आणि त्यात जर तुम्हाला बॅकग्राऊंड अशी असेल घरामध्ये की तुम्हाला कोणी समजून घेत नाहीये, तर नॅचरली तुमचा नॅचरल कल आहे त्या अट्रॅक्शनकडे जाणं किंवा त्या व्यक्तीकडे कळणं. आणि मग तुमच्या भेटीगाठी वाढतात. तर पहिल्यांदा माझं जे ऐकणाऱ्या लोकांनी पाटी पुसावी डोक्याची. आपण कुठल्याही टाबूविषयी बोलत नाही आहोत, आपण जनरल एक विषय डिस्कस करतोय. सो जेव्हा एक्स्ट्रा मॅरिटलच्या केसेस किंवा मी जेव्हा डिवॉर्सच्या केसेस हँडल करते किंवा बऱ्याच वेळा फॅमिली काउन्सिलिंगमध्ये असते, तेव्हा मला एक प्रामुख्याने जाणवतं की अरे, आपण जेव्हा माणूस म्हणून पाहतो तेव्हा ती केस सॉल्व्ह होऊ शकते. म्हणजे सुदैवाने मला खूप कमी वयामध्ये मे बी हे सगळे हा विषय हाताळण्याची संधी मिळाली असेल, त्याचाही एक भाग असेल. सो आता काय झालंय ना, फेसबुकवर जास्त असतो, त्याच्यामुळे सोशल मीडिया हा एक असा प्लॅटफॉर्म आहे की लोक व्यक्त होतात एकमेकांच्या भावना. आणि आपल्याला मुभा असते तिथे वैचारिक स्वातंत्र्याची. आणि मग सेम वैचारिक लोक एकत्र आल्यावर त्यांच्यात निर्माण होणारा जिव्हाळा, त्यानंतर होणारे फोन नंबर एक्सचेंज, त्याच्यानंतर होणारा कॉन्टॅक्ट, आणि त्याच्यानंतर मग व्यक्तिविशेष होत जाणं आणि मग कार्यविशेष किंवा कर्तव्य विशेष
राहिलं बाजूला की फॅमिली अख्खी सफर होते. सो हा तो प्रवास आहे. आणि दुसरा प्रवास सिंगलचा काय आहे, तर प्रत्येक अनमॅरिड किंवा सिंगल असणाऱ्या माणसाला वाटतं की समोरच्याचे म्हणजे ग्रास इज ग्रीन इन अदर साईड, राईट. म्हणजे काय, तर दुसऱ्याच्या शेती फार हिरवळ आहे, राईट. पण प्रत्येकाचे वैयक्तिक प्रॉब्लेम्स असतात. पण तरी पण लोकांना आत्ता मला माझी फॅमिली फोटोजमध्ये 4 लोकं पाहिजेत, मला माझी बायको पाहिजे, राईट. म्हणजे अपोजिट जेंडर कपल्सची खूप क्रेज आहे. आणि त्या क्रेजमध्ये दुर्घटना से देर भली हा विषय राहतोच. पण आत्ता मला ना सोसायटीची एक परफेक्ट फॅमिली पिक्चर द्यायची आहे. म्हणून तुम्ही कुठल्याही लेवलने स्वतःला कॉम्प्रोमाइज करण्याचे प्रकार पण वाढलेत. आणि नॅचरली त्याचं आज ना उद्या डिवोर्समध्ये रूपांतर होताना दिसतंय. तिसरा मुद्दा म्हणजे काय होतं, तर डिसअपॉइंटमेंट इन लव्ह. खूप जास्त गर्लफ्रेंड्स किंवा बॉयफ्रेंड चेंज करण्याचे प्रकार वाढलेत. म्हणजे काय, तर ब्रेकअप कधी झालं, 3 महिन्यापूर्वी. ब्रेकअप कधी झालं, 1 वर्षापूर्वी. आता कोणाशी एंगेज आहात, तर आता माझी ही गर्लफ्रेंड आहे, हा बॉयफ्रेंड आहे. म्हणजे मला पुन्हा एकदा इथे विचार करावासा वाटतो की फक्त पार्टनर्स चेंज केल्याने तुमच्या आतमधला जो मनातला एकटेपणा आहे तो जातो का? हा. सो पार्टनर्स म्हणजे काय, जेव्हा आपण स्वास्थ्यात असतो आणि आपल्याला योग्य असणारा पार्टनर निवडणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण आपण आपला पोकळपणा घालवायला फक्त एका व्यक्तीमध्ये गुंतण्यासाठी एका व्यक्तीला निवडणं ही ट्रीटमेंट आहे का, ही व्यक्ती निवडणं आहे, तर ही ट्रीटमेंट आहे. सिम्पल सांगते, खूप कॉमन गोष्ट असते की माझं ना 6 महिन्यापूर्वी ब्रेकअप झालेलं. आणि माझं इन द सेन्स मी एक्झाम्पल देते. आणि असं झालं की मी लगेच एंगेज झाले, राईट. आणि आता मला तो काळ ब्रेकअपचा आठवत नाही, कारण कोणीतरी मला मेसेज करतंय की हाऊ आर यू, जेवलीस का, झोपलीस का, काय करते, आय कॅन नॉट लिव्ह विदाउट यू. आणि आपण ना ते शुगर कोटेड मास्कमध्ये आपल्या स्वतःचा वैयक्तिक लोनलीनेस विसरतोय. म्हणून मग पार्टनर बदलणं हा काही त्याच्यावरचा उपाय नाही. मग त्याचाच परिणाम काय होतो, तर हे आपण आत्ताच LGBTQ वर बोललो आहोत. तर होमोसेक्शुअल, हेट्रोसेक्शुअल, ओके, या सगळ्या गोष्टींवर बोललो, ट्रान्सजेंडर याच्यावर बोललेलो आहोत. पण हे सगळे असताना आपल्या मनातला त्यांच्यातला माणूस पाहायला पाहिजे. सो माझं एक जेंडर बायस न राहता सगळ्या व्यक्तींशी बोलणं असतो. त्याच्यामुळे मला एक लेस्बियन होते ते, आणि त्यांनी मला त्यांच्या बोलण्यातून मला एक जाणवलं की त्या पण ते शोधतायत ना कोणीतरी समजून घेणारं, राईट. सो या एकटेपणाला आजार न घेता एक अलार्मिंग साईन आपण घेऊ शकतो का, एक. दुसरं, जर का तुम्हाला सिंगल नाही राहायचंय, तर सिंगल न राहण्यामागची कारणं शोधा. म्हणजे बऱ्याच वेळा हे कारण असू नाही शकत की माझा मित्र FB वर त्याच्या गर्लफ्रेंड सकट फोटो टाकतो, किती भारी एन्जॉय करतात ते. मे बी रॉयल एनफिल्ड घेऊन ते मस्त ट्रेकला जाताना दिसतात, त्यांचे हा हा ही ही फोटो दिसतात. मला असं वाटतं, यार आपल्या लाईफमध्ये का नाहीये, राईट. याच्यामध्ये काय होतं, तर आपण त्या रॉयल एनफिल्डवर बसणाऱ्या कपलच्या गप्पा काय आहेत माहिती आहे का, मे बी अशा पण गप्पा असू शकतात की भाई कल से हम नहीं रहेंगे साथ, हे पण असू शकतं. पण फोटोसाठी हसायला पण जमतं आजकाल, नाही का. सो पहिल्यांदा तर स्टॉप जजिंग युअर लाईफ दुसऱ्यांच्या लाईफला बघून, किंवा आपला आनंद आणि दुसऱ्यांचा आनंद थांबवावा. कारण हा मानसिक आजार होत चाललाय बरं का. आत्ता लॉकडाऊनमध्ये लॉकडाऊनच्या लव्ह स्टोरीज आहेत खूप साऱ्या. आणि येस जान्हवी, दिस डेज पीपल गो इन टू रिबॉन्ड रिलेशनशिप, दॅट इज द व्हेरी व्हेरी मच डेंजरस थिंग. तर आज आपण रिलेशनशिप बरोबर एकांत, एकटेपणा याला पर्याय कोणीतरी पार्टनर असेल या विरोधात मी आहे. त्याच्या मागचं कारण, लेट्स टॉक अबाउट, तुम्हाला हे जर माहिती असेल तर आपण समूहात राहणारे प्राणी आहोत, राईट. आणि समूहात राहणारे प्राण्यांचं काय असतं, तर आपण एकमेकांशी बॉडी लँग्वेजने बोलतो आणि सेम माइंडेड लोक एकत्र येतात, राईट. पण जेव्हा लग्न व्यवस्था येते किंवा जेव्हा रिलेशनशिप येतं, तेव्हा आपल्याला असं वाटतं की हा समोरचा माणूस माझा मालकी हक्क आहे, राईट. आणि मग तुम्ही तुमची नॅचरल टेंडन्सी जी असते ना एक्सेप्ट करण्याची एकमेकांच्या विचारांसकट, ती थोडीशी थांबवता. आणि मग सुरू होतो त्या माणसाचा वैयक्तिक स्ट्रगल. फ्रेममध्ये बसण्याला योग्य असणारी मी
लाखो कुटुंब पाहते, लाखो याचा अर्थ वाचनात, आणि म्हणजे माझ्या वयाच्या पण दुप्पट सेंटेन्स आहे माझा, पण सिरियसली ऐकण्यात, वाचण्यात, भेटण्यात असे खूप लोक आहेत जी की परफेक्ट फॅमिली पिक्चर आहे. पण जर का आपण मुळात आत गेलो ना, तर प्रत्येक जण पोकळ आहे. राईट. माझ्या केस टेकिंग मधला पहिला कपलला हा प्रश्न असतो की बाय गिव्हन अ चॉईस, तुम्हाला जर लग्न करायचं डिसिजन घेतला तर तुम्ही आहे त्या पार्टनर सोबत लग्न कराल का? सो त्याचं उत्तर नाही असतं मॅक्सिमम वेळा. याचा अर्थ काय आहे, तर तुम्ही टायमिंगसाठी ज्या रिलेशनशिपमध्ये जाताय ते आत्ता तुम्हाला तुमच्या मित्राला जळवायला किंवा मैत्रिणींना छान वाटायला फोटो पाठवणं खूप इझी आहे, पण त्या माणसासकट आपल्याला आपलं आयुष्य जेव्हा घालवायचं आहे, आणि ते पण व्यक्ती स्वातंत्र्य मेंटेन ठेवता. मी व्यक्ती स्वैराचार म्हणत नाहीये, व्यक्ती स्वातंत्र्य म्हणते. याचा अर्थ असा आहे की माझं जशी ओपन टेंडन्सी आहे तशी तुझी पण आहे हे मान्य करणं. राईट. आणि जिथे जिथे प्रेशर कुकर असतो ना, तिथे तिथे मग त्यांचे सेक्शुअल प्रॉब्लेम सुरू होतात, त्यांचे कम्युनिकेशन प्रॉब्लेम सुरू होतात. आणि मग आज ना उद्या आपण सगळे पाणी आहोत, खूप वेळ नाही दाबून ठेवले जात, मग आपण कुठलाही पर्याय बघून बाहेर निघणार आहोत. राईट. बाहेर आपला प्रवाह, कारण आपल्याला जिवंत राहणं, स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स इज द फर्स्ट लॉ. सो या सगळ्यामध्ये आज जेव्हा मी हा विषय मांडते तर त्या विषयाबद्दल वोकल राहायला पाहिजे. सो स्टार्ट शेअरिंग युअर ओपिनियन अबाउट एक्स्ट्रा मरायटल अफेअर्स. एकांतपणा, being single is not a disorder, right? Pure bonding of relationship must be of genuine love and the right passion for each other. But Rohini ma'am, this is something म्हणजे आता आय एम व्हेरी सॉरी बरं का, पण दिस इज व्हेरी आयडियलिस्टिक. या इट मस्ट बी देअर. पण म्हणजे जर तुम्ही आता लेट्स टेक माय एक्झाम्पल, मी तुमच्याशी बोलताना खूप जास्त सेन्सिबल वाटत असेल, पण मी जेव्हा ओरिजिनल असते ना तेव्हा मी माणूस असते. म्हणजे माझ्या घरच्यांना माहिती की माझे टेम्पर टँट्रम्स काय आहेत. राईट. फक्त तिथे माझा अवेअरनेस असतो. पण मी चपला ज्या वेळेला घराबाहेर काढते दॅट मीन्स मी नॉर्मल, मी प्रोफेशनच्या बाहेर राहते आणि आत येते. राईट. सो नॅचरली जर का उद्या बिंग अपोजिट जेंडर माझ्याकडे अट्रॅक्ट होणारी खूप लोक असतील, तरी जे माझे घरचे आहेत ना, दे नो दॅट भक्ती ओरिजिनली व्हॉट शी इज. राईट. अँड सगळ्यांना झेपणार नाही ते भक्ती प्रकरण. कळत आहे का? सो असं प्रत्येक इंडिव्हिज्युअलचं असतं. त्यामुळे मला असं वाटतं की आपण आपलं इम्परफेक्शन आधी स्वीकारलं, म्हणजे मला कळलंय ना की भक्ती अरे ही अशी पण आहे बरं का, बट आय स्टील लव्ह हर. सो दॅट टाइम व्हॉट इम्परफेक्शन, माझ्यात पण इम्परफेक्शन आहे, मी पण काही कम्प्लीट पुरुष नाहीये किंवा कम्प्लीट स्त्री नाहीये. सो वी बोथ आर गोइंग टू कम्प्लीट इच अदर. हा कधी फॉर्म येतो, जेव्हा आपण एकमेकांच्या आधी नीड्स अंडरस्टँड करतो. सो जेव्हा एक्स्ट्रा मरायटल अफेअर्सचा विषय येतो तेव्हा मी त्या दोन्ही कपलला हे स्वातंत्र्य देते की इट्स युअर डिसिजन. बरं का, माझ्यासाठी लग्न काही वरची म्हणजे 7 जन्माचं वगैरे मी मानत नाही. याच्या मागे कारण आहे, लग्न इज द व्हॉट वी कॉल इट ॲज अ एक बाइंडिंग एजंट आहे. पण दॅट डझंट मीन दिस बाइंडिंग एजंट त्या दोघांना अंदमानात राहायलाचं फील द्यावं. सो आय ऑलवेज फील दॅट डिवोर्स इज बेटर दॅन अ बॅड मॅरेज. ओके. बिकॉज डायव्हर्स इज अ सेकंड चान्स फॉर युअर लाईफ. राईट. पण ते तुम्ही कधी मॅच्युअरली घेऊ शकता, जेव्हा तुम्ही एकमेकांच्या गरजा नीट लक्षात घेता. आणि मग एक्स्ट्रा मरायटल ही भीतीची पळवाट आहे, व्हॉट आय फील. म्हणजे काय, तर एक्स्ट्रा मरायटल वाली जी लोक आहेत, तर एक तर तुम्हाला ऑफिस वाईफ किंवा ऑफिस हजबंड ही कन्सेप्ट माहिती असेल की आपण आपल्या कलिग सोबत प्रेमात पडतो, आणि मग आपल्याला ते आपल्याला ऍट अ टाइम स्वतःची इमेज पण सांभाळायची असते आणि समाजासोबतची इमेज पण सांभाळायची असते. आणि मग त्याच्यात काय होतं, तर लपून छपून गोष्टी होतात. आणि लपून छपून जेव्हा गोष्टी व्हायला लागतात ना, म्हणजे तुम्हाला माहितीये का, आपण जेव्हा ऑकवर्ड असतो तेव्हा आपण जास्त नॉईज करतो, दंगा करतो. एखादी गोष्ट झाकून ठेवण्याचा जेवढा प्रयत्न करणार आहे तेवढा आपल्यातला रेस्टलेसनेस वाढतो, आणि मग नॅचरली ते खूप विद्रूप स्वरूपात समाजासमोर येतं किंवा लोकांसमोर येतं. सो याच्यासाठी आपल्याला एक गोष्ट करायची आहे की एक्सेप्ट द पर्सन. एक्स्ट्रा मरायटल आहे म्हणजे कोणी नाही सांगितलं की तो कॅरेक्टरलेस आहे. कॅरेक्टर ही नावाची गोष्टच नसते. हा, व्यक्तिमत्व ही गोष्ट असते. म्हणजे आता याच्यात फरक काय, तर कॅरेक्टर म्हणजे काय, तर भाई तुम्ही मुलांशी बोलू नये, मुलींशी बोलू नये. तुम्हाला माहितीये का, मला ही कन्सेप्ट खूप आवडली आणि याच्यासाठी मी खूप ट्रोल होणार हे मला माहिती आहे. पण डिअर जिंदगी मधला एक खूप छान कम्युनिकेशन आहे. तर ते कम्युनिकेशन असं आहे की आपण एखादी वस्तू घ्यायला ती वस्तू 10 वेळा चेक करतो आपल्याला सूट होते की नाही. ओके. त्याच्यामुळे मी काही हद तक कपल्सला मॅरेजच्या आधी जर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असतील, मॅच्युअर्ड कपल असेल तर तर मला काही हरकत नाही वाटत. पण
जर का ते मॅच्युअर रिलेशन नसेल आणि तू तू पण लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये, मी पण रिलेशनशिपमध्ये, कोणी कोणाची रिस्पॉन्सिबिलिटी नको घ्यायला. डबल इन्कम बट नो चाइल्ड ही आत्ता कन्सेप्ट येते. सो तशी मी सपोर्टिव्ह नाहीये. मला असं नक्की वाटतं की तुम्ही एक्सप्लोअर करा एकमेकांना आणि मग लग्न करायचा डिसिजन घ्या. अक्षरशः लग्न झालं आणि तुम्हाला असं वाटलं की दिस इज नॉट वर्किंग आउट, सो यू आर फ्री टू डिस्कस इट. पण मॅच्युअर्ड लोक डिस्कशन करतात आणि इमॅच्युअर्ड लोक तमाशा, हा फरक असतो. सो कमिंग बॅक टू आवर टॉपिक, आणि जेव्हा आपल्याला एकमेकांचे दोष दिसायला लागतात ना, तेव्हा आपल्याला दोषांसोबत आपल्याला सोल्युशन पण दिसायला लागतात. कारण हा तो मी डायलॉग सांगत होते की खुर्चीच्या बद्दल, तो तिला सांगत होता आलिया भटला, की तू खुर्ची विकत घेते ना, तर तेव्हा तू 10 वेळा बघते, चेक करते तुझ्यासाठी आहे का कम्फर्टेबल, आणि मग तू घेते. पण मग असंच जेव्हा तुम्ही रिलेशनशिपमध्ये असता, आत्ताच्या पिढीचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. कारण आपल्याला ना सुवर्ण मध्य साधायचं आहे ना, आपल्याला इकडे जायचं ना तिकडे जायचं. जर मी एखाद्या माणसाशी बोलले नाही 4-5 वेळा, मला त्याच्या सोबत जर मी काही लाईफचे एक्सपिरियन्स शेअर नाही केले, तर मी कसा काय लाईफसाठी डिसिजन घेऊ? राईट, ही मुलं आजकाल हा प्रश्न विचारतात. आणि दुसरा प्रश्न ते अशासाठी पण विचारतात की अरे, जर का आपण किती वेळ, प्रत्येक गोष्टीला ना स्मार्टनेस हवा. व्हॉट इज दॅट स्मार्टनेस? बी स्पेसिफिक अबाउट इट. राईट. एम इज फॉर मेजरेबल, म्हणजे कुठल्याही रिलेशन्स. ओके, म्हणजे किती वेळ आपण ट्रायल अँड एरर करायची, याला पण लिमिटेशन हवे. मग हा स्मार्टनेस असेल तर गो फॉर एनिथिंग. कारण ट्रायल एरर केल्याशिवाय डिसिजन घेणं मला तरी वैयक्तिक पटत नाही. आणि आता पूर्वीच्या काळात एक्स्ट्रा मरायटल नव्हते का? तर पूर्वीच्या काळात होते. पण ते कसे होते? तर बायकांसाठी नव्हते, पण पुरुषांसाठी होते. म्हणजे अण्णा नाईक कॅरेक्टरचं सगळं पाहिलं असेल तर मी असे खूप सारे अण्णा नाईक स्टोरी रिअल लाईफमध्ये ऐकल्यात. राईट. किंवा इव्हन बायकांच्या बाबतीत पण ते खूप जास्त ज्याला म्हणतो की कुडत जगायच्या. आणि अशा कपल्स पासून जी कोणी पिढी उत्पन्न होणार आहे, हा, ती पिढी अशी काय देशाला कॉन्ट्रीब्यूट करणार आहे, हा मला प्रश्न पडतो. मला ही बिलकुल गोष्ट पटत नाही. एक वेळेस तुम्हाला मुलं नसतील तरी चालेल, हा, पण तुमच्या फ्रस्ट्रेशनमुळे तुम्ही यू आर हॅव्हिंग सेक्स विथ इच अदर अँड यू आर डिलिव्हरिंग अ चाइल्ड, दॅट इज अ बुलशिट. म्हणजे ते आमच्यासारख्या लोकांना, जेव्हा की आम्ही समाज घडवू पाहतोय, म्हणजे मानसशास्त्रीय दृष्ट्या, तर असं वाटतं यार तुम्ही केली ना मजा, म्हणजे हे माझा शब्द खूप चुकतोय, पण मग मुलांनी काय केलंय? कारण न अनवॉन्टेड प्रेग्नन्सी ज्याला म्हणतो, म्हणजे अरे आम्हाला कळलंच नाही कधी झालं, हा. आणि आजकाल बिफोर मॅरेज या केसेस जास्त वाढल्यात. आणि ते तुम्ही मूल जन्माला येतं ते कुठल्या तरी अनाथाश्रममध्ये असेल किंवा ते तुमच्या घरात असेल, तर ते जे जन्मालाच वासनेमुळे आलेलं आहे, ते किती असं मेंटल पीसमध्ये असेल. ज्याला आईवडिलांना ते माहितीच नाही अचानक कसं काय झालं, तर ते किती असं पीसफुल असेल. आणि मग त्याची जी फ्रस्ट्रेशन लेवल आहे ती पुढच्या अखंड जनरेशन बर्बाद करतात. राईट. आणि म्हणूनच आज मी हा टॉपिक घेतला, कारण जस्ट रिसेंटली मी खूप साऱ्या केसेस करते आणि आय जस्ट फेल्ट दॅट की बी वोकल अबाउट युअर ॲनिमल इन्स्टिंक्ट. राईट. अगेन आय रिपीट, ॲनिमल इन्स्टिंक्ट म्हणजे काय? तर आपण हा मनुष्य प्राणी आहोत. राईट. आपल्याला भावभावना आहेत. राईट. आणि त्या आपल्या पार्टनर सोबत जर आपण मोकळेपणाने बोललो नाही, तर तुम्हाला काय होईल माहितीये? तुम्ही जी शोकेस केली आहे तुमची इमेज, राईट, तिला जरा जरी तडा गेला तरी त्या पार्टनरला पण शॉक आहे ना, भाई ये क्या है. राईट. आणि मग कोणीतरी हंटर मागे लावून तुम्ही तुमचे अॅनिव्हर्सरी 15वी 14वी आणि 50वी करताय, त्याला अर्थ नाही वाटत फ्रॉम माय साईड. पण मी जे स्मार्टनेस बद्दल आज बोलते, तर ते काय आहे? तर इट शुड बी व्हेरी स्पेसिफिक. म्हणजे स्पेसिफिक म्हणजे, म्हणून मी मल्टी पार्टनर रिलेशनशिपला सपोर्ट नाही करत. म्हणजे यू आर हॅव्हिंग युअर रिलेशन विथ हजबंड और वाईफ ऑल्सो, अँड साईड बाय साईड विथ युअर गर्लफ्रेंड ऑल्सो. सो एक काम करा, वाईफला सरळ सांगा की तू मला सोडून जाशील माहिती मला, पण आत्ता मला असं वाटतंय. बी वोकल अबाउट इट. ओके. आणि त्याला खूप करेज लागतं. आणि तशी माणसं काय म्हणतात त्याला, मेंटली डिप्रेस नाही होत, कारण दे हॅव दॅट करेज की मला आता एक प्रश्न सोडवू दे. आणि त्याच्यासाठी मात्र तुम्हाला समुपदेशन मदत करू शकतं. दुसरं म्हणजे एकमेकांना पास्टमुळे टॉन्ट मारणारे प्रकार मी खूप पाहिलेले आहेत. आणि त्याच्यामुळे काय होतं, रिसेंटली आय हॅड अ केस ज्यांचं सेकंड मॅरेज झालं. आणि त्या सेकंड मॅरेजमध्ये त्यांची जेव्हा जेव्हा भांडणं होतात, तेव्हा तेव्हा ते पहिल्या लग्नाच्या बायको किंवा नवऱ्यावरनं एकमेकांना बोलतात. राईट. नवरा बायको काही करण्याचं कुंडल नाहीये.
सुवर्णकुंडल की जन्मजात सोबत आलेलं आहे, राईट. हे आपलं नंतरची चॉईस आहे. आणि या सगळ्याच्या नंतर मला एक प्रामुख्याने प्रश्न विचारायचा आहे की आपण सत्ययुगात नाही आहोत हे सगळ्यांना माहिती आहे. मग सत्ययुगातले लग्नाचे नियम, सत्ययुगातले रिलेशनशिपचे नियम कलियुगात कसे राहतील? सो इफ यू आर नॉट चेंजिंग अकॉर्डिंग टू द चेंज, मग तुम्ही खूप रिजिड होता, मुळं धरता, आणि त्याच्यामुळे काय होतं तर तुम्ही स्वतःचं आयुष्य पण नाही जगत ना समोरच्याला त्याचं आयुष्य जगू देता. सो एक्स्ट्रा मॅरिटलच्या केसेस जेव्हा मी हँडल केल्या, तेव्हा जेव्हा ओपन कम्युनिकेशन झालं, तेव्हा तेव्हा दोन गोष्टी झाल्या की अननेसेसरी बर्डन घेतलं जातं ना, हे याला कळलं तर काय होईल. त्याला सगळं कळत असतं, कारण आपण माणसं होतो, आपण सेन्सेसने ओळखतो. आज हिचा आय कॉन्टॅक्ट माझ्याशी आहे का, किंवा आज मी काय करतेय, समजलं. तर आपण या अज्ञानात असतो की आपण जे काही करतो ते समोरच्याला कळत नाही. पण त्याला जर तुम्ही योग्य भाषेत सुरुवातीलाच पहिल्या स्टेपला जर क्लिअर केलं, माझे असे विचार होत आहेत आणि बिंग अ लाईफ पार्टनर, आय डोंट वॉन्ट टू डू दॅट, कॅन वी फाइंड आउट अ सोल्युशन. इधर द सोल्युशन विल बी सेपरेशन और सोल्युशन विल बी ॲटलिस्ट तुम्ही आनंदाने जगू शकता, राईट. सो पुन्हा एकदा, सिंगल असणं हा आजार नाहीये, राईट. मग सिंगल असणं हा आजार नसेल तर दुर्घटनाचे देरभली लक्षात ठेवा. आत्ता मित्रमैत्रिणी लग्नाला येऊन मस्त कॉंग्रॅच्युलेशन करतील आणि नंतर ही लोक नसतात आपल्यासोबत जेव्हा आपण त्यांना सांगतो की यार इट्स नॉट वर्किंग आउट, या, आणि नाही रे काही नाही, सगळ्यांच्या लाईफमध्ये असं होतं. हे असे उथळ ॲडवाइजेस ऐकावे लागतात आणि मग देन वन फाईन डे यू जस्ट फील दॅट की नाही ये नहीं हो रहा है, राईट. सो त्यापेक्षा वाईसली डिसाईड करा व्हॉट इज युअर पॅटर्न, आणि तुम्हाला तुमच्या योग्य, मी परत सांगते की योग्य जोडीदार निवडता यावा, तिथपर्यंत तो वेटिंग पिरियड असेल. घाई करून खड्ड्यात पडण्यापेक्षा दोघांनाही, वाय यू आर नॉट वेटिंग, राईट. आणि दुसरं म्हणजे इफ यू वॉन्ट टू बी अ पेरेंट, देन पहिल्यांदा आपल्याला पेरेंटहूडच्या जबाबदाऱ्या आणि तेवढी स्किल्स, नोकरी करताना पहिला एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असतो, तर नोकरीचे जे आहेत, तुमचं शिक्षण झालंय का, नोकरी योग्य. मग पालक होण्याआधी पालक योग्य आपण होणं गरजेचं नाहीये का? सो मी एका नामांकित स्कूलसोबत असल्यामुळे आणि खूप NGOs मध्ये असल्यामुळे मला असं नेहमी वाटतं की ना, छोटी छोटी निरागस मुलं त्यांच्या आईवडिलांची बॅड हिस्ट्री मला सांगत असतात, आणि ती हिस्ट्री इतकी अंगावर येते की जोपर्यंत ती हिस्ट्री रिझॉल्व्ह होत नाही ना, तोपर्यंत ते पोर फ्री नाही होत, राईट. सो सिंगलच्या बाबतीत अजून एक झालं की माझे खूप चांगले मित्रमैत्रिणी आहेत, दे आर एन्जॉईंग देअर लाईफ, या. बट ॲट द सेम टाइम त्यांचं हे भजन सुरू असतं की यार सी, माझ्याकडे कोणीच नाहीये, माझ्याकडे कोणीच नाहीये. सो अशा लोकांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की जस्ट तुम्हाला जे काही, ज्याच्यासाठी तुम्हाला पार्टनर हवाय, त्या गोष्टी सगळ्या इमॅजिन करा, आणि देन व्हॉट अबाउट नेक्स्ट इफ तुम्हाला तशी रिॲक्शन चांगली मिळाली नाही. सो तुम्ही काय करणार? त्या इव्हेंटसाठी लग्न करताय का, लग्न हा एक मोठा इव्हेंट करताय, राईट. सो दॅट इज द कन्सेप्ट. आणि ह्याच्यामुळे आता आजारांकडे मी वळतीये. सो बिंग सिंगल, मी खूप एकटी आहे, याच्यातून कुठले कुठले आजार येऊ शकतात. पहिला आजार येतो तो मायग्रेन, किंवा डोकंदुखी. खूप सारं डोकं दुखायला लागतं, आणि सायनसचे जे काही त्रास असतात, कारण हे सगळं ना पोकळ आहे, पॅक होतं सगळं. आता याला सायंटिफिक बेस जर तुम्हाला सांगायचं झालं तर बॉडी लँग्वेज, आपले ऑर्गन्स आपल्याशी बोलत असतात, आणि आपण मन, शरीर आणि आत्मा यांचं बनलेलो आहोत, राईट. सो मन, शरीर आणि आत्मा यांचे जेव्हा आपण बनतो तेव्हा आपली 2-3 चाकं आहेत, म्हणजे ही रिक्षा आहे ऍक्च्युली आपली, राईट. सो जे पहिलं चाक काय आहे, अरे माझं मन. फॉर एक्झाम्पल, लेट्स टेक अ सिम्पल एक्झाम्पल. आज ना माझी इंटरव्ह्यू आहे, आणि बघती, तुला माहिती का माझ्या पोटात गोळा येतो, आणि मला ना वारंवार टॉयलेटला जावं लागतं. व्हॉट इज दॅट? तुमच्या पोटाला माहितीये का तुमची इंटरव्ह्यू आहे? तुमच्या पोटाला एवढं कळतं की हा माणूस आता भयानक अँशियस झालाय, याला झेपत नाहीये. सो मग तुमचं शरीर रिॲक्ट होतं. तसंच आपल्याला जेव्हा एकटेपणाची भावना जास्त येते तेव्हा कुठले कुठले शरीर रिॲक्ट होणार आहे, कसं होणार आहे? जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा काय असता, एकटे असल्यावर तुम्ही फार घाबरलेले असता, राईट. आणि घाबरल्यानंतर माणूस कसा होतो, तो सिकडून जातो, म्हणजे आकुंचन पावणं असं होतं. सो डू यू थिंक पुटिंग आवर सेल्फ इन अ सेकंड रिलेशनशिप इज हॅव्हिंग अ पेनफुल एंडिंग? Being in a guilt is a difficult than to accept? Do you think there is a state of a balance in maintaining the relations?
Shape, I add, I think there is a poor communication in Indian families and continent too. You're really a brave heart to such a, thank you so much sir. खरंच थँक्यू. पण मी ह्याच्या बाबतीत सांगते बरं का. सपोज मी 10वीला नापास झाले आणि मी 10वीचा ऑक्टोबरचा जर पेपर देत असेल ना, तर मला माझ्या चुका माहिती पाहिजे आधी आणि मी त्या चुका रेक्टिफाय केल्यावर मी सेकंड अटेम्प्ट देईन. मग मला नाही वाटत की थर्ड मॅरेज, फोर्थ मॅरेज हे काही प्रॉब्लेम्स आहेत म्हणजे टू बी व्हेरी फ्रँक. पण जोपर्यंत म्हणजे तुम्ही परत इव्हेंटच करताय, सो तुम्हाला लग्नाच्या अपेक्षा काय आहेत हे लग्न होण्याच्या आधी कळणं थोडंसं अवघड जातं बरं का. म्हणजे आय रिस्पेक्ट दिस. पण माझं याच्यात बोल्ड स्टेटमेंट असं पण आहे की आजपर्यंत मी अशा फॅमिलीमध्ये वाढले असेल की मला माहिती नाही स्त्री पुरुष अट्रॅक्शनच्या पलीकडे काय असतं. आणि मग सडनली मी एका लग्नात जाते आणि जिथे त्या गोष्टी नसतात, सो आय हॅव दॅट वोकल व्हॉइस की नाही, मला आता लग्न कशासाठी करतात हे कळलेलं आहे आणि आय एम गोइंग टू आउट ऑफ इट, राईट. असं नाही होत. कारण ते सात बंधनों का रिश्ता वगैरे ज्या कन्सेप्ट आहेत ना, त्या थोड्याशा नॉन सायंटिफिक आहेत, पण येस त्या समाज घटनेसाठी खूप गरजेच्या आहेत. मग जेव्हा लॉजिकल लोक लग्न करतात ना, तेव्हा ते लग्न तुटत नाही. इट इज लाईक इंटरेस्ट ओरिएंटेड, एज्युकेशन ओरिएंटेड रिलेशन किंवा नोकरी ही दीर्घकाळ रिटायरमेंट पर्यंत चालते आणि ती कुणी सांगावं नाही लागत की चला आता तुमचं सेकंड अॅनिव्हर्सरी. अॅनिव्हर्सरी शब्द ऐकून काही काही लोकांच्या अंगावर काटा येतो, राईट. मग तुम्ही त्या काटा येणाऱ्याकडे बघा आणि त्याला विचारा की व्हॉट्स गोइंग रॉंग, रादर दॅन ते फोटो बिटो साठी किंवा रे किती छान आहे कसं छान आहे. मूव अहेड, राईट. सो जो स्मार्टनेस जो रूल आहे, जो आपण स्मार्ट इज लाईक आपण टाइम टेबल मॅनेजमेंटसाठी वापरतो, गोल सेटिंगसाठी वापरतो. बट वेन इट कम्स टू रिलेशनशिप मॅनेजमेंट सेम रूल येतो. बी स्पेसिफिक अबाउट वन पर्सन. डू यू लाईक दिस पर्सन? येस. डू यू वॉन्ट टू गो फॉरवर्ड विथ दिस पर्सन? येस. डू यू वॉन्ट टू एक्सप्लोर द लाईफ? येस. ओके. बट बी स्पेसिफिक. मग नाहीतर तुम्ही हिप्पी व्हाल ना, कायम तेच करत बसाल, राईट. देन मेजरेबल. ठीक आहे, 6 महिने 7 महिने आय एम डुईंग दिस और 1 वर्ष आय एम डुईंग दिस, देन आय विल टेक अ बोल्ड डिसिजन. देन स्पेसिफिक, मेजरेबल, देन इट शुड बी रिअलिस्टिक ओरिएंटेड. व्हॉट इज दॅट रिअलिस्टिक ओरिएंटेड? म्हणजे की बाबा एक्स्ट्रा मरायटलमध्ये रिअलिस्टिक नसतं, राईट. आणि म्हणून एक्स्ट्रा मरायटलचा खरं प्रॉब्लेम काहीच नाही आहे. कारण मला तरी असं वाटतं की हा पॉझिटिव्हनेस असतो की अरे माझी बायको किंवा माझ्या नवऱ्याला कोणीतरी तिसरं आवडतंय. पण तो आवडतंय याचा अर्थ असा आहे की इथे काहीतरी घुसमटतंय, राईट. आणि तुम्ही एकमेकांसोबत फिजिकल रिलेशनशिप शेअर करण्याआधी तो माणूस स्वतः खूप विचार करून जातो ना त्याला. आणि मग त्याचं नंतर असं होतं की भाई जाऊ दे आत्ता, भाड में जाए सब, अब मुझे अच्छा लग रहा है, आय एम डुईंग दॅट. पण विवेकी माणसं असे करत नाहीत बरं का. विवेकी माणसं डिस्कस करतात. आणि माझं कायम मत आहे की संवादात जेवढे तुम्ही अग्रेसिव्ह असलात तरी चालेल, पण संवाद असला पाहिजे. रादर ॲक्शन घेण्याच्या आधी जर संवाद झाला तर ॲक्शन तेवढी माइल्ड असते. पण जर संवादच असेल आणि डायरेक्ट ॲक्शन असेल तर मग दॅट कम्स अंडर द व्हॉट वी कॉल इट ॲज अ प्रॉब्लेम, राईट. सो या एक्स्ट्रा मरायटलच्या केसेसमध्ये ना खूप घुसमट असते आणि ती लोक स्वतःपासूनच पळत असतात. ओके. आणि मग त्यांना नाही म्हणता येत नाही. सगळ्यात मोठा मेजर प्रॉब्लेम एक्स्ट्रा मरायटलचा, आय कांट से नो. ओके. नो फॉर व्हॉट? नो फॉर इदर फॉर माय फॅमिली ऑर फॉर दॅट पर्सन. ओके. मग काय होतं, मग सिरीज ऑफ इव्हेंट्स घडतात. मग आज भेटणं झालं, उद्या जवळ येणं झालं, परवा मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही झालं, आणि तेरवा मग अरे आता घरी कळलं तर काय कळलं, आणि तोपर्यंत घरी कळलेलं असतं, राईट. आणि मग ते खूप असं गिल्टमध्ये जातात. सो ही चेन ब्रेक करता येते ना. ओके. आणि कधीही म्हणजे देर इज नथिंग लाईक लेट. आपलं आयुष्यच इतकं अमूल्य आहे की तुम्हाला आज जाग येऊ द्या, उद्या जाग येऊ द्या, जाग येणं महत्त्वाचं आहे. सो सिंगलच्या बाबतीत मुलांमध्ये आणि मुलींमध्ये जे आत्ता वय वर्ष काहीही असू दे, जेव्हा तुम्ही लग्नासाठी प्रिपेअर होता, दॅट इज द राईट टाइम टू यू टू गेट मॅरिड रादर दॅन हॅव्हिंग चिल्ड्रन. आपण मुलं व्हावी म्हणून लग्न करत असाल तर थोडं माझ्या विचारांमध्ये ते बसत नाही आहे. पण जर तुम्हाला माहिती आहे तुम्ही लग्न का करताय आणि मग तुम्हाला मुलं झाली, सो दॅट इज द डिफरंट स्टोरी ऑल टुगेदर. हेल्दी समाज कधी घडतो? मला ना याच्यावर एक छान उदाहरण द्यायचं आहे. फिलॉसॉफर स्वामी विवेकानंद म्हणा किंवा विनोबा भावे म्हणा, त्या सगळ्यांना काही ऑप्शन नव्हते का लग्न करायला? का त्यांना समाज नव्हता? राईट. बट दे वर व्हेरी क्लिअर अबाउट देअर गोल. त्यामुळे विनोबा भावेंच्या आईंनी जेव्हा त्यांना विचारलं की तुम्हाला जर, ते 3 भाऊ होते,
म्हणजे सोकॉल्ड आपल्या समाजात आता त्यांचा देव केलेला आहे, पण ते 3 भाऊ होते आणि त्यांच्या आईने त्यांना विचारलेलं की तुम्हाला जर का मुलांना योग्य प्रकारे वाढवता येणार असेल तर लग्नाच्या फंदात पडा. ओके, अँड दे सेड की नो, आमचं गोल वेगळं आहे. सो दॅट इज ऑलवेज ॲडमायरेबल, ॲप्रिशिएबल रादर. पण आपल्या इथे आता तसं होत नाहीये आणि म्हणून 6-6 महिन्यात, 1-1 वर्षात जे डिवॉर्सच्या सिरीज वाढल्यात किंवा एक्स्ट्रा मरायटलच्या वाढल्यात, का तर ते दिखाव्यासाठी काही ना काही ॲक्शन करायला जातात आणि मग देन त्यांचा माणूस स्वभाव बाहेर येतो आणि ते निघून जातात. ते म्हणजे त्याला एक हिंसक रूप मिळतं. सो आय एम कमिंग बॅक टू दिस लेस्बियन किंवा होमोसेक्शुअल केसकडे. सो आता काय होतं ना, मग नंतर आत्ताची एक टेंडन्सी आहे की मला 6-6 महिन्यात, 7-7 महिन्यात गर्लफ्रेंड मिळतायत आणि बदलतायत आणि मी त्यांच्याशी जेल होतोय आणि माझे पुढचे 6 महिने छान जातात. ओके, सो याच्यामध्ये काय होतं की पुढचे 6 महिने छान जातात याचा अर्थ तुम्ही विचारायला पाहिजे असं किती 6-6 महिने लाईफ जाणार आहे. आणि दुसरं म्हणजे जेव्हा ना आपले सोबतचे सेटल होतात की त्यांना मुलं बाळ आहेत, बघ ना त्यांची किती छान फॅमिली, आणि मी सेटल नाहीये, याचं दुःख जास्त असतं रादर दॅन. म्हणजे तर 3 इडियटचा डायलॉग इथे पण येतो. जेव्हा आपला मित्र पहिला येतो ना, आपण फेल होतो तेव्हा वाईट वाटतं, पण जेव्हा आपला मित्र पहिला येतो त्याचं जास्त वाईट वाटतं. बिकॉज वी आर कीप ऑन कम्पेअरिंग आवर लाईफ विथ अदर्स, राईट? सो त्यामुळे सिंगल लोकांना माझी अशी मनापासून इच्छा आहे की पहिल्यांदा प्लीज अंडरस्टँड युअर पॅटर्न. ओके, आणि त्याच्यानंतर तुम्ही कम्पॅटेबल लाईफ पार्टनर शोधताय. म्हणजे इथे ना मी खूप घाणेरडं एक्झाम्पल देते, बट स्टील दिस इज द वंडरफुल एक्झाम्पल विच आय फेल्ट की लाईक तुम्ही कपडे घ्यायला जर दुकानात जाता एखाद्या आणि तुम्हाला एखादा ड्रेस आवडतो बरं का, खूप आवडतो, आणि तुम्ही तो विकत घेता. म्हणता मी अल्टर करेन बरं का. अल्टर केला तरी तो तुम्ही टोचतोय तो आतून आणि तुम्हाला कळतंय रोज रोज तुम्ही हा घालून तुमच्या बॉडीला सूट नाही होत तो. आणि मग वन फाईन डे व्हॉट यू डू, तुम्ही नाही दुर्लक्ष आपोआप सुरू होतो. सो तसं लाईफ पार्टनरच असतं. जर जगासाठी लग्न करत असाल आणि किंवा तुम्हाला असं प्रथमदर्शी कशासाठी तरी लग्न केलं, तर तुम्हाला प्रॉब्लेम काय होईल माहितीये का, तुम्हाला त्या फोटो मुवमेंटसाठी दी बेस्ट असेल, पण नंतर यू विल स्टार्ट फीलिंग अनकम्फर्टेबल आणि मग तेव्हा लोक म्हणतील की नाही आता लग्न टिकवायला पाहिजे. सो दिस इज समथिंग. पण ओपन कम्युनिकेशन, अडल्ट माणसासोबत लग्न करतात तर अडल्टनेसने कम्युनिकेशन करायला पाहिजे, राईट? आणि उपभोगा पलीकडे जाऊन गोष्टी अनुभवाकडे जायला पाहिजे. सो काही काही लोकांना आता ॲक्च्युली फिजिकल सेक्सची खूप सवय झालेली असते अँड दे डोंट मॅटर की किती लोक आहेत माझ्यासोबत. म्हणजे इट्स ओके, त्यांच्यात ना डिस्कवरिंग फिजिकल रिलेशन इज अ पार्ट ऑफ द लिव्ह इन रिलेशनशिप. पण फिजिकल रिलेशन इट्स नॉट दॅट मच इझी टास्क, बिलीव्ह मी. ओके, इट इज द अल्टिमेट टास्क वेन यू सरेंडर युअर बॉडी, राईट? अँड दॅट सरेंडरनेसला त्या माणसाची तेवढी ताकद पाहिजे आणि स्वतः एकमेकांना ओळखणं पाहिजे, राईट? सो या सगळ्यासाठी खूप वेळ द्यावा लागतो. ही साधना आहे, म्हणजे मनुष्यजन्म साधना आहे. त्यामुळे आपल्या लाईफला आपण म्हणजे जर शिव असेल तर तुम्ही शक्ती शोधताय आणि शक्ती असेल तर तुम्ही शिव शोधताय. तर एवढं इम्पेशंट राहून चालणार नाहीये ना, की असं चालेल की बाई अभी जो मिला है ना वही फायनल, असं पण नसतं ते कधी. सो आणि एकटेपणा लोकांनी ज्यांनी ज्यांनी स्वीकारलाय त्यांच्यासाठी मला एक म्हणायचं आहे की कुठली गोष्ट स्वीकारल्यावर तुम्ही अजून प्रगल्भ आणि लाईट व्हायला पाहिजे, ना की तुम्ही अजून रिजिड आणि ज्याला म्हणतो की हठयोगी व्हायला पाहिजे. सो एकटेपणा स्वीकारणं ना दॅट शुड बी सहज. ओके, मग मला एक पॉइंट लक्षात आला की ऋषी लाईफ असते, ऋषींची लाईफ असते, राईट? आणि ऋषींच्या लाईफमध्ये त्यांचा चॉईस असतो की त्यांनी तो एकटेपणा कसा इव्हॉल्व करायचा. सो अनफॉर्च्युनेटली आपण काय करतो माहितीये का, आपल्याला एकटेपणा एक तर डायजेस्ट होत नाही, कारण करायचं काय ते वेळ, आणि दुसरं असं होतं की प्लस आपण साईड बाय साईड अदर स्टोरीज पण बघत असतो. सो प्लीज आपण थोडेसे मोठे होऊयात. जगात सेकंड मॅरेज, थर्ड मॅरेज, फोर्थ मॅरेज, फिफ्थ मॅरेज, मॅरेज या गोष्टीचं महत्त्व असू दे, किती वेळा करताय. आणि तुम्हाला सांगू का, जसं आपण 10वीतला सिलेबस, 10वीत नापास झालो परसेक्ट, आणि पुढच्या वेळेस मी ऑक्टोबरची परीक्षा देते, पण आता मी व्हेरी मच क्लिअर आहे की मला कसा अभ्यास करायचा आणि मला काय हवंय. तर तो माणूस परत 10वीत नाही नापास होत. इन्सिक्युरिटी असते ना रिलेशनशिपची, ती जेवढी डेव्हलप कराल तेवढी तुमची लाईफचे इव्हेंट रिपीट होतात. आणि दिस इज समथिंग विच आय हॅव एक्सपिरियन्स, की जोपर्यंत निसर्ग तुम्ही जे काही शिकायचं आहे ते शिकत नाही तोपर्यंत तुमच्या लाईफमध्ये ब्रेकअप्स होत राहणार, तुमच्या लाईफमध्ये रिपीटेड मॅरेज होत राहणार, तुमच्या लाईफमध्ये फेलियर होत राहणार. पण निसर्गाला तुमचे काउंट नाही दिसत.
हां, कारण निसर्ग इतका बिनडोक नाहीये आपल्यासारखा, की अरे हे हे म्हणजे परफेक्ट कपल बरं का. व्हॉट इज द परफेक्ट कपल? परफेक्ट माणूस पण नसतो, तो परफेक्ट कपल सोडाच, राइट? सो आपल्याला काय करायचं, निसर्ग मला काय सांगतोय, की माझी प्रिव्हियस रिलेशनशिप ब्रेकअप होती, राइट? सो माझं असं वाटतंय, की मी ना माझ्या प्रिव्हियस रिलेशनला ट्रीटमेंट म्हणून पाहिलं, राइट? मग 2 पेशंट एकत्र आल्यावर ट्रीटमेंट कोण कुणाला देणार आहे, राइट? सो गेट मॅरिड विथ अ हेल्दी पर्सन. हेल्दी म्हणजे काय, ज्याला माहिती आहे बरं का, मला ना हा प्रॉब्लेम आहे, मी अशी अशी रिॲक्ट होते, राईट? पण मी बदलेल का? तर मी नक्की बदलेल. ओके. सो मॅरेज ही गोष्ट जी आहे तर सिंगल लोकांनी लग्नाची घाई न करता सेल्फ अंडरस्टँडिंगची घाई करावी. आणि लग्नासाठी वय मला तरी नाही वाटत आत्ताच्या घडीला इम्पॉर्टंट आहे, कारण ऑलरेडी इतकी लोकसंख्या आहे. तिथे तुम्ही वयात लग्न करा कारण मुलं वयात होतील, हे आत्ता टॉपिक काही सेन्सिबल वाटत नाही मला. पूर्वी तशी गरज होती, राईट? पण पूर्वी पूर्वी राजे महाराजांचे खूपदा लग्न व्हायचे आणि त्याला ते नाव द्यायचे की आपली ज्याला म्हणतो की काय म्हणतात त्याला, स्वराज्य म्हणा, किंवा मला भीती वाटते थोडी कधी कधी बोलताना, कारण कुठलाही शब्द कधीही घेऊ शकतो. आय एम सॉरी फॉर दिस स्वराज्य वर्ड. काय काय मला म्हणायचं असेल की आपला एरिया जो आहे जिंकण्याचा तो वाढावा म्हणून ते खूप साऱ्या राजकन्यांशी विवाह करत असावेत. पण आत्ता ती गरज आहे का? नाही ना. सो चेंज अकॉर्डिंग टू द सिच्युएशन. तर मी इथे थांबते थोडी. सो सिंगल लोकांनी प्लीज डू नॉट मिंगल विथ एनीवन, राईट? आपली ज्या ज्या माणसाला आपली कॅपॅसिटी माहिती असेल ना, म्हणजे वाघाच्या सोबत वाघ नसते, राईट? वाघ आपला बोर होतोय म्हणून तो कुणासोबतही नाही जात, राईट? कारण ही आपली आपली स्वतःची ज्याला ओळख असते, तो आपला लाईफ पार्टनर चूज करू शकतो. आणि जर तुम्ही ट्रायल एरर करत बसाल तर मग त्याला अंत नाहीये, अंत नाही, राईट? सो अगेन हा जो विषय आला तर तो अशामुळे आला की माझ्या ओपीडीमध्ये खूप सारे डिप्रेशनचे आणि एकटेपणाच्या केसेस वाढतात. आणि मला असं वाटलं की हा ना सगळ्यात जास्त बेसिक कॉमन प्रॉब्लेम आहे, की आपण स्वतःपासून पळतोय आणि आपल्याला असं वाटतं आपल्या एकटेपणाचं उत्तर समोरचा माणूस आहे. समोरचा माणूस कितीही छान असला तरी तो तुमच्या एकटेपणाचं उत्तर नाहीये. आणि विचार करा, जर तो छान आहे आत्ता आणि त्याचा एकटेपणा जर तुमच्या कॅलिबरपेक्षा थोडासा वर आहे, ओके, आणि त्याचा एकटेपणा कोण टॅकल करणार? मग त्याचा एकटेपणा नॅचरली त्याच्यापेक्षा जो वर आहे तोच करू शकतो ना. मग तुम्ही काय आता प्रत्येकाला सीसीटीव्ही लावणार? नाही. सो बेटर वे आपण आपल्याला ओळखावं आणि आपल्याला जे छान सुटेबल आहे ते कॅरी करावं. म्हणजे ना अल्टर करावं लागतं ना रफू करावं लागतं. इट्स लाईक ऑल गुड. जसं जेवल्यानंतर जर तुमचं पोट भरलं असेल आणि एक थेंब पण तुम्हाला एक्स्ट्रा सहन होत नाही, म्हणजे तुम्ही तेव्हा कितीही पंचपक्वान्न असलं तरी तुम्ही थांब म्हणता, तसं लग्नाच्या बाबतीत आहे. जर तुम्हाला माहिती असेल तुम्ही काय आहात, तुमच्या अपेक्षा काय आहेत. आता अपेक्षा हा खूप मोठा शब्द आहे बरं का. अपेक्षा जात बीत पोटजात या अपेक्षा नसतात. अपेक्षा अबाउट द पर्सनॅलिटी मॅच असतात, राईट? मी पत्रिका मॅच करा म्हणतच नाहीये. पत्रिका तर विषयच नाही. कारण येस, जरी मला ज्योतिषशास्त्र येत असलं तरी पण मी हे खूप ठामपणाने म्हणते की इट इज अ प्रोग्नॉसिस. नाही सांगू शकत तुम्हाला. ह्या डायग्नॉस्टिक टेस्ट आहे की हे होऊ शकतं का, नाही होऊ शकत का, इथपर्यंतच त्याला ठेवा. पण जेव्हा तुम्ही म्हणता की सपोज मी खूप एक्स्ट्रोवर्ट आहे बरं का, आणि मी खूप वैचारिक आहे, आणि माझा लाईफ पार्टनर जर मला म्हणाला की यार भक्ती तू काय बंडल गप्पा मारते, तर मी आज ना उद्या ते सेटल करेल. पण उद्या मी असं म्हणूच शकते ना की यार नाही हो रहा है. कारण बुद्धी वैचारिक प्रगल्भता ही काही बदलता येत नाही. आपण एक स्टेज खाली येऊ नाही शकत, कारण ऑलरेडी आपण डेव्हलप झालोय आणि ह्याच्या पुढे डेव्हलप होऊ. सो ज्यांचे सेकंड मॅरेज आहेत आणि त्यांना मॅरेज विषयी जी भीती वाटते, असे पण माझ्याकडे केसेस आहेत की भक्ती यार व्हॉट टू डू, मला तर सेकंड मॅरेज भीतीच वाटते, ट्रस्ट इश्यू आहे मला. सो प्लीज तोपर्यंत शांत बसा जोपर्यंत तुमचा ट्रस्ट इश्यू जात नाही. कारण तुम्ही एका माणसाशी लग्न करताय, एका वेल मेंटेन रोबोटशी नाही. तो माणूस पण भीतीत असेल ना, आणि दोन भीतीमुळे भीती स्क्वेअर होईल तो, है ना. भीतीचा वर्ग करण्यापेक्षा लेट सॉल्व्ह युअर सेल्फ फर्स्ट अँड देन गो विथ द अदर, राईट? आणि अजून काय बरं सांगायचं होतं तुम्हाला. सो हे असे विषय येत जातात, आपण अशा विषयांवर बोलत जाऊ. आणि एक्स्ट्रा मरायटल अफेअर पाप नाही, पण ते पुढे कंटिन्यू करणं हे मात्र मी पाप या सदरात मानते. पण जर तुम्हाला कळत असेल ना की आता मी एक्स्ट्रा मरायटलच्या दिशेने चालले, तर टॉक विथ समवन. तुमच्या अपेक्षा बघा, तुम्ही एक्स्ट्रा मरायटल करताय ही ऍक्शन झाली, त्याच्या मागे काय होतं, त्याच्या मागे काय असतं, तर त्याच्या मागे आपण स्वतःला पळतो आणि एक माणूस अपोजिट जेंडर नुसता हात देतोय
आणि त्याचा हात धरून लाईफ हेल करण्यापेक्षा जस्ट फाइंड युअर ओन सोल्युशन फर्स्ट. आणि जेव्हा तुम्हाला स्वतःला गाडी चालवता येते ना, तेव्हा तुम्हाला ड्रायव्हर शोधायची गरज नसते, राईट? आणि जेव्हा तुम्हाला स्वतःलाच कॅरी करता येतं तेव्हा तुम्ही कुणाला तरी सोबत करू शकता. लग्न म्हणजे सोबत आहे. लग्न म्हणजे आधार विधार नाही. म्हणजे मला या युजलेस कन्सेप्टच पटत नाही की म्हातारपणात एकटं राहायला नको म्हणून आत्ता लग्न करा. पण तुम्हाला माहिती का कोण आधी जाणार आहे, कोण नंतर जाणार आहे? मी डोंट डू दॅट. सो इन्सिक्युरिटीमध्ये, भीतीमध्ये घेतलेला कुठलाही निर्णय आज ना उद्या फेल जाणार. आणि हे लिहून घ्या. आणि म्हणून डिवोर्सचं प्रमाण आत्ता भारतात किंवा परदेशात खूप जास्त आहे. कारण लोक पळवाट म्हणून रिलेशनशिप घेत आहेत. आणि जेव्हा तुम्ही इंट्रोस्पेक्शन करता आणि तुम्हाला तुमचा पॅटर्न कळतो तर यू विल नेव्हर लँड इन दिस सच काइंड ऑफ प्रॉब्लेम. आणि जरी तुम्ही लँड झाला तरी तुमच्या दोघांमध्ये अंडरस्टँडिंग असेल की भाई लग्न म्हणजे शेवट नाही आहे आयुष्याचा. इट कॅन बी अ सेकंड अपॉर्च्युनिटी, राईट? म्हणजे जर तुम्ही एखाद्या वेळेस वाईडी झालात, इयर डाऊन झालं एज्युकेशन, मग आपण पेपर देतो की नाही परत, का आपण तो वायडीचा टॅग घेऊन मिरवत असतो लाईफवर. सो इट इज लाईक दॅट. सो अर्थात माझ्या या सगळ्या संभाषणात कुठेही स्वैराचाराने वागा असं मी सांगत नाहीये, कुठेही एक्स्ट्रा मरायटल अफेअर चांगलं असतं हे मी सांगत नाहीये, कुठेही मी हे सांगत नाहीये की लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहा. माझं असं म्हणणं आहे, जे काही कराल ते विवेकाने, विचाराने आणि स्वतःसाठी करा, राईट? रादर दॅन फोकसिंग ऑन अदर्स. ओके, सो थँक्यू सो मच फॉर बिंग विथ मी. आणि येस, आपण भेटत जाऊ असेच मधले मधले टॉपिक काढून. आणि पळू नका स्वतःपासून. एकदा स्वतःला फेस केलं ना तर तुम्ही नो वन्स लँड नावाचा एक मूवी आहे, राईट? तिथे तो माणूस एकटाच बीचवर इन द सेन्स समुद्राच्या किनारी अडकलेला असतो. सो तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की तो ना एकट्यासोबत मग डिस्कवर करायला लागतो जग. ओके, आणि मग लोक आली तर छानच आहे ना, पण एकट्यापासूनच जर पळायला लागलो तर फिर मिलेंगे किस्से. यासाठी एकटेपणासाठी पूर्वीचे ऋषीमुनी हिमालयात जायचे. म्हणजे ते किती पॉझिटिव्ह अप्रोचवाले असतील, राईट? अजून मला काय सांगायचं होतं बरं का, तुम्ही डिअर जिंदगी सगळ्यांनी बघा. आणि प्लीज कम अप विथ युअर सजेशन्स. एखादा विषय कुठला घ्यायचा असेल तर मला सांगा. आणि बी वोकल अबाउट युअर फिलिंग्स, राईट? ॲटलिस्ट विथ युअर पार्टनर. जो पार्टनर तुमची खरीखुरी शेड, म्हणजे फक्त फिजिकल रिलेशनशिपमध्ये समोरासमोर आपण काय म्हणतात त्याला, मूळ स्वरूपात असतो, त्यापेक्षा मनाने मूळ स्वरूपात एकमेकांकडे आधी आलो तर बाकीच्या गोष्टींचा सेक्स एज्युकेशन द्यायची गरज नसते तसं पाहिलं तर. ओके, दॅट इज अ नॅचरल फिलिंग, नॅचरल ॲक्शन. पण तुम्ही आधी सेक्स एज्युकेशन देता आणि मग नंतर मन जुळवा म्हणता. हाऊ इट इज पॉसिबल, राईट? आणि बिईंग अ पेरेंट, बी वोकल अबाउट युअर चाइल्ड. तुमच्या मुलांना मन जुळवायला आधी शिकवा. ओके, आणि तुम्ही जर पेरेंट्स असाल तर प्लीज एक विनंती आहे की तुमच्या दोघांचं रिलेशन त्याची पहिली पायरी आहे, राईट? जर तुमच्या दोघांचं रिलेशन खाटकूट असेल आणि तुम्ही त्याला लग्न करा हा सल्ला देत असाल तर दॅट इज ॲब्सोल्युटली नॉट अ सजेशन फॉर दॅट चाइल्ड. मग तो मुलगा म्हणाल की भाई मी तर बॅड मॅरेज स्वतः डोळ्यासमोर पाहिलं, मी कशाला त्या ह्याच्यात पडू, त्यापेक्षा आय बी इन अ सेफर इन अ बेटर लिव्ह इन रिलेशनशिप. सो काळानुसार आपल्या ही क्रिएटिव्हिटी जागृत ठेवा आणि आपले इथिक्स सांभाळून चेंज होता येतात काय बघूयात. ओके, थँक्यू सो मच.